झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज. सावली उकळी आली आहे, दूध होतो ना? नाही नाही थांबा. काय हे आलंय ना, ह्या खलबत्त्यात कुटा. आलं कुठतो मी, पण आईला चहा आवडेल ना? त्यांच्या लाडक्या मुलाने बनवला तर त्यांना नक्की आवडेल. तुम्हाला सांगू, तिलोत्तमा मॅडमचा खूप जीव आहे तुमच्यावर. तुला माहिती आहे सावली, ज्या व्यक्तीवर आपण सगळ्यात जास्त जीव लावतो ना, त्या व्यक्तीकडून नकळतपणे अपेक्षा वाढतात आपल्या. आणि एकदा अपेक्षा वाढल्या आणि त्या पूर्ण नाही झाल्या की मग त्याच व्यक्तीचा सगळ्यात जास्त राग येतो. आईच्या काही अपेक्षा आहेत माझ्याकडून ज्या मी पूर्ण करत नाहीये. मला रागवली आहे ती माझ्यावर. म्हणून म्हणते तुम्ही चहा घेऊन जा, त्यांना नक्की आवडेल आणि त्यांच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. सारंग सर, एक बोलू का? बोल ना. मला असं वाटतंय ना की तुम्ही उगाच वाद ओढून घेतलात. जर तुम्ही माझी बाजू घेतलीच नसती तर मग आपल्या मैत्रीला काय अर्थ आहे सावली? ही मैत्री कशाला केली आपण? नकोच ना मैत्री. जेव्हा आपण मैत्री करतो आणि तो मित्र जेव्हा त्रासात असतो तेव्हा त्याच्या पाठीशी उभं राहणं फार गरजेचं असतं. आपण साथ नाही देऊ शकलो तरी चालेल, पण त्याच्या सोबत असणं खूप महत्वाचं असतं. तेच केलं मी. दूध टाका. बस बस. सारंग सर, थँक्यू. विठुराया, सारंग सर आणि तिलोत्तमा मॅडम मधला अबोला लवकरात लवकर दूर कर. अरे ये ना. आई, चहा आणलाय. अहो, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चहा घ्या. मी चहा नाही पित, मी सोडलाय. सारंग, तू केलायस चहा? तिलोत्तमा, कशाला आता ताईपणा करतेस? तुझ्या सारंगनी एवढ्या प्रेमाने केलाय चहा. तुम्ही नाही का ऐकलत मी आता काय बोलले ते? मला नकोय. आई, तुझा राग स्वाभाविक आहे, पण तुला माहिती आहे ना, या जगात मी काही सहन करू शकतो, पण तुझी नाराजी नाही सहन करू शकत मी. तू ऐश्वर्या वहिनीशी पण बोलतेस आई, माझ्याशी का नाही बोलत आहेस? ऐश्वर्याने माझ्या पोटी जन्म नाही घेतलाय. ती बाहेरून आलेली एक मुलगी आहे जी आपल्या घरची सून आहे. फरक आहे ह्यात. माझ्या पोटचं पोर जर का माझ्याशी असं वागलं तर मला त्रास होणारच ना. तिलोत्तमा, तुम्हाला जर का माझा त्रास कळत नसेल ना तर प्लीज माझ्याशी नका बोलायला येऊ. अगं अगं काय केलंस हे तिलोत्तमा? तर रडवेला झाला तो. तुम्ही असाल इमोशनल, मी नाही.
सारंग सर, चहा नाही घेतला. अहो भैरवी नाईंचा फोन. सावली बाळा, कशी आहेस? बरी आहेस ना? घर सोडून निघून गेलीस, मला सांगितलं नाहीस. घरी परत आली तेही कळवलं नाहीस. बरं आई, थोडं महत्वाचं सांगायचंय तुला. गाण्याच्या स्पर्धेची फिनाले आता जवळ आली आहे, तेव्हा रियाज व्यवस्थित चालू ठेव. पण यापुढे तू भैरवीजींकडे कामाला नाही जायचं. माई मला माफ करा, पण मला सारंग सरांनी तुमच्याबरोबर काम करायला नकार दिलाय, त्यामुळे मी नाही येऊ शकत. सावली, तू मला शब्द दिलायस. पण सारंग सरांनी नाही दिलाय ना. मान्य आहे मला, मी तुम्हाला देवाच्या साक्षीने शब्द दिला होता, पण लग्नानंतर एका मुलीसाठी तिचा नवराच तिचा परमेश्वर असतो, आणि त्यांनीच नकार दिला म्हटल्यावर मी काहीच नाही करू शकत. सावली, तू असं नाही करू शकत, मुळीच करू शकत नाहीस. पण तू जर असं वागलीस तर मी काय करू शकते हे विसरू नकोस. माई, सारंग सरांनी होकार दिल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. सावलीने माझा फोन कट केला. माझा ज्या माज आला हिला, आणि कोणामुळे आलाय ना तेही कळतंय मला. सारंग आहे ना हिच्या सोबतीला. मग आता सारंगच्याच तोंडून हे वदवून घ्यायला हवं. सावलीला कामावर परत आणण्यासाठी आता सारंगलाच टार्गेट करायला हवं. रूपाची राणी ग, अगं इथेच ठेवलेलं ना कुठतरी फोन वाजतोय कुठतरी. डोळे झाकायचे, नांदळ्यासारखं वागायचं. धर, तुमच्याकडनं शिकल्यावर का सासूबाई. सुकल्याचा फोन आहे. बोल ग. हा, परवाची पार्टी ना, राहिली बाई अर्धवट. काय करणार? हे पण तुझ्यासाठी गुड न्यूज आहे हा सुप्रिया. यांचा पगार झाला की मी घरात मस्तपैकी पूजा ठेवणार आहे. पूजा. हा. अगं असं पंचपक्वान्नाचं जेवण बनवणार आहे ना मी. तुझ्या त्या शिपाई नवऱ्यानं बी कधी तुला जेवण घातलं नसेल असं पंचपक्वान्नाचं जेवण. हा, मग सगळं स्पेशल असणार आहे आपलं. का म्हणून काय विचारतेस? माझ्यासाठी स्पेशल मैत्रीण नाहीस तू. हा, ये बर का, स्पेशल वाढ बघते मी तुझी. ये ये ये. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज